तर गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू आवर नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आम्ही जात आहोत कोल्हापूरच्या ज्योतिबाला. जसं की तुम्हाला माहिती आहे की आमचं कुलदैवत आहे आणि आम्ही गेलो नाहीये लग्न झाल्यापासून. सो आता आम्ही निघालोय. बाकीची जर्नी तुम्हाला दाखवू. तर आम्हाला ऑलमोस्ट 7 तास दाखवत आहे. बघू आता, आमचं टार्गेट आहे 1 दाखवत आहे दुपारचे, पण बघू मोस्टली 2 पर्यंत पोहोचू. चलो. तर निघायच्या आधी आता थोडी गाडी साफ करून घेऊया, विच इज मॅन्डेटरी. बाकी चला, लेट्स गो. गणपती बाप्पा मोरया. तर आता मॅप्सवर आम्हाला असं दाखवतं आहे की 1 वाजेपर्यंत पोचू. सो लेट्स सी. आता लोणावळा घाटात पोचलो आहे आणि इथे खूप मस्त धुकानी वातावरण झालं आहे. खूप छान वाटतं, प्लेझंट वातावरण आहे. आता मिसिंग लिंक, तुम्ही गेलात का मिसिंग लिंकवरनं? खूप मस्त वाटतं. ओ माय गॉड, हा व्ह्यू खूप मस्त आहे. आणि त्यात आज खूप धुकं पण आहे. क्लायमेट खूप मस्त आहे. हे बघा, सगळीकडनं धुकं आहे आणि वातावरण एकदम मस्त झालं आहे, थंड थंड. आम्ही आता तळेगावच्या इथे जो टोल नाका आहे तिथल्या फूड कोर्टच्या इथे थांबलो आहे. आता फ्रेश वगैरे होतो आणि नाश्ता करून घेतो. कुठे पण गेलं तरी हा पोहेच खातो. पोहे जास्त झाले, पोहे जास्त आले काय मला. ते जरा कमी आहे, खावा ना. मला नाही जाणार एवढं. इडली वडा आणि आम्ही डोसा मागवला. आमचा डोसा येतोय. मम्मी तू डोसा कधीपासून खायला लागली? तन्वी आल्यापासून. तन्वीने मम्मीला नाद लावला डोस्याचा. सवय लावली. मम्मीचा सगळ्यात फेवरेट आयटम आहे. मम्मी कशासोबत पण मिरच्या खाऊ शकते. तर आता आम्ही नाश्ता केला आणि आता निघतोय परत पुढच्या प्रवासाला. श्रावण महिन्यात जाण्याचा एकच फायदा आहे की मध्ये ऊन असतं, पाऊस असतं आणि हिरवळ वातावरण असतं. सो गाडी चालवायला पण कंटाळा नाही येत. आम्हाला ना वाटलेलं की ऊन असेल दिवसभर, कारण कालपासनं मुंबईमध्ये तर ऊनच होतं. बट मस्त वेदर झालं आहे, पाऊस पडतोय. आमचा आता टेक 2 ऑफ नाश्ता. आम्ही परत थांबलो आहे नाश्ता करायला, कारण मला भूक लागली आहे. वडापाव घेतलाय. या मॅडमला 1-1 तासाला भूक लागते, म्हणून आम्ही वडापाव घेतलाय. आता आम्ही पोचलोय साताऱ्याला आणि आम्ही घेतलाय थोडासा नाश्ता. आणि आम्ही पोचणार आता मला वाटतंय 1:30-2 पर्यंत पोचू अप्रॉक्स. आणि म्हणजे कोल्हापूरला आम्ही जातो तिथे आमचे गुरव आहेत, त्यांच्याकडेच जातो आणि ते सगळं तिथे अभिषेक वगैरे करतात आणि आम्ही त्यांच्याकडेच पूजा वगैरे करतो. जेवायला पण आम्ही त्यांच्याकडेच थांबणार आहे. जेवायला म्हणजे प्रसादाचं जेवण. त्यानंतर पुरणपोळी वगैरे. तिकडे आम्ही थोडं फ्रेश वगैरे होऊन चेंज करून मग आम्ही दर्शन घ्यायला जाणार आहे. येस. आणि दर्शन घेऊन मग आम्ही परत बघू पुढचा प्लॅन काय तसं. हा, जसं होईल तसं आम्ही अपडेट करत करू. राहू. सध्या आपण वडापाव एन्जॉय करूया आपला, जो मी एकटीच खाते. नाही मी खातोय. हा, इकडे मागे पण थोडं स्नॅक्स चालू आहे. वेफर्स खात आहेत. आपलं मम्मी केळं पप्पांचं स्नॅक्स केळं काय ना काय चालू आहे. ठीक आहे. आणि मम्मीला लेस. मम्मी ऑरेंज लेस. तुम्ही जर मुंबईवरून कोल्हापूर साताराला जात असाल तर आता तुम्ही जरा सावध राहा, कारण कॅमेरे इन्स्टॉल केलेत खूप आणि स्पीड आहे काय ठिकाणी 80 आहे, काय ठिकाणी 100 आहे. तर आता ओव्हर स्पीडिंग करू नका, नाही तर डायरेक्ट तुम्हाला चलान येईल. धन्यवाद. लाईव्ह अपडेट. ऑन द वे आम्हाला एक खूप मस्त गणपतीची मोठी मूर्ती दिसली. तेव्हा मला अक्षय बोलला की कोल्हापूरला एक टोप म्हणून जागा आहे, तिकडे टोपचा गणपती यापेक्षा त्याची मोठी मूर्ती आहे उंच. तर बघू आता तिथे जातो का आम्ही, दाखवू तुम्हाला. मस्त ढगाळ वातावरण झालं आणि तेवढ्यात आता आपण ऑलमोस्ट पोचायला आलो आहे कोल्हापूरला. गावी आलोय आणि गाई म्हशी आणि बैल दिसली नाही असं शक्यच नाही. मस्त वाटतंय. गावी आल्यावर असं खूप दिवस राहावंसं वाटतं. बट आम्ही जरा सॅटर्डे संडेच आलो आहे, सुट्टी नव्हती. आता आम्ही ज्योतिबाचा डोंगर चढतोय. आजूबाजूला एकदम मस्त हिरवळ वातावरण झालंय. पोचू आता थोड्याच वेळात ज्योतिबा मंदिराच्या इथे. पोचलोय आम्ही. पाऊस आणि खूप धुकं पण आहे. दाखवते मी तुम्हाला. आम्ही आता पोचलोय ऑलमोस्ट गुरवांच्या घरी. समोरच त्यांचं घर आहे. थोडं जातो, फ्रेश वगैरे होतो आणि मग जातो ज्योतिबाच्या दर्शनाला. त्यांच्या घराच्या मागे बघा किती मस्त आहे.
इकडनं ना मी दाखवते तुम्हाला. इकडनं खालती आहे ना असं व्ह्यू पॉईंट टाईप, म्हणजे पूर्ण डोंगराच्या खालचा जो व्ह्यू आहे तो दिसतो. आणि आता इथे पूर्ण धुकं पण झालं आहे. मेन म्हणजे वातावरण खूप चांगलं आहे. आम्हाला वाटलेलं ऊन पडेल, पण पाऊस आला ते एका ह्याने चांगलंच झालं. इकडे हा जो दरवाजा आहे ना तिकडनं व्ह्यू खूप मस्त आहे. हा बघा, पूर्ण डोंगराच्या खालचा दरी सगळं दिसतं आणि फॉग. आणि हे बघा, मी तुम्हाला मगाशी बोलली ना की पूर्ण समोर फॉगच आहे, तर असं झालं आहे पूर्ण इथे वरती डोंगरावर धुकं. आम्ही आता मस्त फ्रेश वगैरे झालो आणि आता मग जेवून घेतो. आधी पुरणपोळीचं जेवण बनवलं आहे. पुरणपोळी, शेक, गुळवणी, बटाट्याची भाजी आणि भात. इकडचे जे गुरव आहेत ना त्यांचा फ्रेम्सचा पण बिझनेस आहे. बघा किती मस्त फ्रेम्स बनवले आहेत त्यांनी, असे 3D इफेक्टवाले फ्रेम्स आहेत. दाखवतो आम्ही ते पण डिटेलमध्ये. दर्शन घेऊन येतो आधी. गाईज बघा, मी रेडी झालो आहे. तन्वी रेडी होते, त्यासाठी थांबलो आहे. मग आम्ही निघू. अक्षय तर तयार झालेला बघितलाच तुम्ही. माझी पण तयारी झालीच आहे. तर आता आम्ही निघतोय ज्योतिबाच्या दर्शनाला. लग्नानंतर पहिल्यांदाच आम्ही आमच्या कुलदेवतेच्या दर्शनाला चाललो आहे. चला मग तुम्ही पण या आमच्यासोबत, दर्शन घ्या ज्योतिबाचं. आम्ही आलो आहे आता मंदिरात. सर्वात पहिला आम्ही देवाचा अभिषेक करू, त्यानंतर गाभाऱ्यात जाऊ. ही आहे देवाची पालखी. तर आता अक्षय आणि पप्पा अभिषेक करत आहेत. आणि हे बघा, हे आहे मुख्यद्वार. आणि तुम्हाला माहिती आहे का, दख्खनचा राजा श्री ज्योतिबा हे ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या तेजाचे एकत्रित स्वरूप मानले जातात. तसेच कोल्हापूरच्या अंबाबाईला त्रास देणाऱ्या असुराचा वध करण्यासाठी श्री ज्योतिबाने या डोंगरावर अवतार घेतला. लग्नानंतर नवीन संसाराची सुरुवात करण्यापूर्वी कुलदेवतेचे दर्शन घेणे अतिशय महत्त्वाचे मानले जाते. काही जोडपी लग्न झाल्या अगदीच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्यांच्या लग्नाच्याच पोशाखात मुंडावळ्यांसहित दर्शनाला येतात ज्योतिबाच्या. पण तेव्हा आम्हाला काही कारणांमुळे जमलं नाही येणं, म्हणून आम्ही आता आलो आहोत आमच्या कुलदेवतेच्या श्री ज्योतिबाच्या दर्शनाला. जोड्याने दर्शन घेतल्यानंतर अक्षय आणि पप्पा गाभाऱ्यात गेले दर्शन घेण्यासाठी. गाभाऱ्यात येऊन मन खूपच प्रसन्न झाले. रोजच्या धावपळीच्या आणि दगदगीच्या आयुष्यात मंदिरात येऊन मिळणारी ही शांतता आपल्या सर्वांना हवी असते. आयुष्यातील सगळी चिंता आणि ताण बाजूला ठेवून इथे मंदिरात आल्यावर एक वेगळंच समाधान आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. देवाच्या चरणी हात जोडून हीच प्रार्थना करत की आमचा संसार असाच सुखाचा होऊ, आम्ही निघालो मंदिराची प्रदक्षिणा घालायला. ज्योतिबाच्या दरबारात गुलालाची उधळण करत आणि चांगबालाचा गजर करत मंदिराला प्रदक्षिणा घातली. त्यानंतर मम्मीने आमची लग्नाची गाठ सोडली आणि नवीन प्रवासासाठी मनापासून आशीर्वाद दिला. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. धर्मानुसार दक्षिण दिशा यमाची मानली जाते, पण रत्नासूर व इतर दैत्यांचा संहार करताना ज्योतिबांनी हे रौद्ररूप धारण केले होते. दक्षिणेकडून येणाऱ्या सर्व संकटे आणि वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी हे मंदिर दक्षिणमुखी आहे. आम्ही आता इथे प्रसाद घ्यायला आलेलो, तर बघा कोण भेटला आम्हाला. तर हा आहे ज्योतिबा देवाचा मुख्य दक्षिण द्वार. ते ना आम्ही मम्मीला सांगितलं की आमचा व्हिडिओ काढा, आणि मी इथंच उभी राहू. सो फायनली आमचं दर्शन झालंय. आलेलं आहे. आता आम्ही कुठे चाललो? आता आम्ही आता आम्ही तुम्हाला आमचं गावचं घर दाखवू. आम्ही आमच्या गावच्या घरी चाललोय, साताऱ्याला. बघा कोण दिसलंय आम्हाला. ह्या अशा काळ्या तोंडाची माकडं, मला भीती वाटते यांची. आम्ही चाललोय चेंज करायला, जिथे आम्ही गुरुवांकडे थांबलेलो तिथून. हा, त्यांच्याकडे चेंज करून आम्ही आमच्या गावी जाणार, साताऱ्याला. साताऱ्याला जाणार. स्टे ट्यून. आमचं घर तुम्हाला दाखवू पूर्ण. पाटण.
आणि इथपर्यंत तुम्ही आलाच आहात तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा हो आणि सबस्क्राईब आणि करा. पुढे बघत राहा, अजून आहे. अजून व्हिडिओ संपला नाहीये. हे किती गोड आणि क्यूट पप्पीज आहेत, पूर्ण फॅमिलीच आहेत, एकत्र बसलेत, वाईप करतायत मस्त. चला परत त्या छोट्याशा गल्लीतून गुरुवांच्या घरी चेंज करून मग लगेचच निघू. तर आम्ही जिथे उमेशदादाकडे थांबलेलो, जे गुरव आहेत त्यांचा हे फ्रेमचा बिझनेस आहे. ते स्वतः मॅन्युफॅक्चर करतात, हे सगळ्या गोष्टी असेंबल करतात. आम्ही तुम्हाला त्यांचं नाव आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स नक्की डिस्क्रिप्शनमध्ये देऊ. तुम्हाला या फ्रेम आवडल्या तर नक्की त्यांच्याकडून घ्या. हे लाईटवाले फोटो आहेत जे आपण खाली व्हिडिओ काढली ना घरात त्यांनी लावलेत, ते वाले फ्रेम्स आहेत. तर आता आम्ही निघालोय कपडे वगैरे चेंज करून आणि आता चाललोय आमच्या घरी पाटणला. आता तर आता जाता जाता ज्योतिबाचं दर्शन झाल्यानंतर यमाई देवीच्या दर्शनाला जावं लागतं. हो, तर आम्ही आता इकडे आलो. देवीच्या दर्शनाला चाललोय. यमाई देवी ही श्री ज्योतिबा यांची बहीण मानली जाते. मुख्य द्वारापासून थोड्याच अंतरावर यमाई देवीचं मंदिर आहे. हे बघा, मस्त थंडी वाजते, पाऊस पडतोय आणि शेकोटी करत बसलेत अगरबत्तीच्या इथे. वाय शंकर भगवान इज कॉल्ड पशुपतीनाथ. तुझं नेहमीच आहे आणि हे इंग्लिश मध्ये बोलायची काय गरज होती का? गाईस बघा इथे आता चिक्कल आहे. ह्या ए, बैलांना मी नाही चिखलातून नाही तिकडनं. जायचं. गेली, मला सोडून गेली. गाईस या बाईने हे बघा, 6 महिने झाले लग्नाला, त्याच्यानंतर आता बांगड्या ए घातल्या. आता नाही, मी स्टार्टिंगला शायनिंग घातलेल्या. करते, शायनिंग करते, अरे मला केक बनवताना Shining जमत करते. नाही, शायनिंग तर करते, म्हणून मी नाही घालत. शायनिंग But खूप करते, दिवसांनी घातलेत म्हणून मला हे दाखवायचं होतं. शायनिंग करते गाईस, बाकी काय नाही. खूप दिवसांनी घातलेत हे दाखवायचं होतं मला. मला ऍक्च्युली केक बनवताना जमत नाही. आणि कोणी विचारलं तुला? विचारलं अरे जज करतील ना की का नाही घालत. तुला कोणी विचारलं काय पण का नाही घालत? गाईज आम्ही ना टाइमपास करत होतो आणि बिचारे मम्मी पप्पा बघा आमच्यासाठी थांबलेत की गाडीच्या मागे भांडतात. स्टेटमेंट बोलू का? थांबलेत की माझ्या मागे भांडतात गाडीच्या. बोलतो थांबलेत. थांबलेत नक्की की भांडतायत गाडीच्या मागे. मोर दिसलेला, म्हणजे लांडोर दिसलेला रस्त्यात, पण आम्ही व्हिडिओ काढेपर्यंत तो गेला, असा झाडांमध्ये गेला. ह्यानी ट्राय केलं व्हिडिओ काढायला, पण नाही तो आला, पण गेला तो पळाला. नाही आला. हो, पळाला, घाबरला तो मला. आता आम्ही पोचलो ऑलमोस्ट पाटणमध्ये आणि इथे सुस्वाड हॉटेलमध्ये आम्ही आता जेवणार आहोत. इथलं जेवण खूपच छान असतं. त्यांचे ॲक्च्युली 2 हॉटेल आहेत आणि एक बँक्वेट आहेत. 2 हॉटेलमध्ये एक व्हेज आहे, एक नॉनव्हेज मिक्स आहे आणि हे प्युअर व्हेज आहे. आम्ही प्युअर व्हेजमध्ये आलो आहे आणि यांचं बँक्वेट पण आहे जिथे दादाचं लग्न झालेलं. आणि आम्ही इथे मागवलं होतं पनीर मालवणी आणि रोटी. इथे एवढा पड पाऊस पडलाय ना, माझी गाडी पूर्ण घाण करून टाकली. तुम्ही कधी पाटण साताऱ्यामध्ये आलात ना तर या हॉटेलमध्ये नक्की या. आता जेवलोय मस्त. हो, आता घरी जातोय. येस. मला वाटतं ते आपण नेक्स्ट पार्टमध्ये टाकूया. आमचं घर म्हणजे टूर देऊ, होम टूर एक छोटासा. परत उद्या कुठे कुठे फिरणार आहे आम्ही, ते सगळं आम्ही उद्याच्या म्हणजे नेक्स्ट व्लॉगमध्ये टाकू. Yes. सो आजसाठी एवढंच. बाय. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.